तर फ्रेंड आता आम्ही चाललो घरी. तर खूप फोटो बिटो काढलं, जेवण बिवून केला मस्त की ना. आता आम्ही घरी जायला निघल्यावर ना इकडं बघ लाईट कालो कालो क म्हणून त्याने मोबाईल घेतले. प्रत्येक वेळी तसंच करतात त्या. आता यावेळी पण तेच चालू आहे. आता आपण घरी गेल्यावर भेटू. बाय बाय. छत्रपती शिवाजी महाराज की बघा किती मोठं मंदिर आहे आणि ते आम्ही जाऊन आलो आताशीनच. आणि इकडं बघा साईडला किती भारी झाडा बिडा आणि फोटो काढायला पण इथं फोटोच नाही काढून देत. माझं कारण एक सगळी फोटोज काढायला सांगता गपचूप गपचूप. आपण माहुली किल्ल्याजवळ आलो. हे बघा किती मस्त आहे. गाईज तर गुड आफ्टरनून. तर आज आम्ही आलो शापूरला आत्याकडं वाफेला. आणि आजचा व्लॉग याच्यासाठी असणार आहे का आम्ही चाललो सगळीजण मानस मंदिरला. तर तिकडे गेल्यावर काय काय होते काय काय नाही तुम्ही बघाच. कारण की मी आणि आत्या आज आले ना. ताईसही 2-3 दिवस झाले ताईसही आल्या तशी. तर आता आम्ही सगळीजण चाललो मानस मंदिरला. तर तुम्ही पण आपल्या व्लॉगमध्ये कंटिन्यूच राहा. आणि आता आम्ही असं रेडी झालं. तर चला तिकडे गेल्यावर आपण भेटले. नाही मस्ती चालू राहील. तर तुम्हाला दाखवू आम्ही कसं काय होतं ते. तर तुम्ही आपल्या व्लॉगमध्ये कंटिन्यूच राहा. शूट चालू आहे इकडं बघा यांचा. कसा फोटो ते बघता नाही. फोटो काही खपणार नाही आज. कॅमेरामॅन पूजाताई. सेल्फी चालू आहे यांची. नुसती सेल्फ्याच काढतात. काम धंदाच नाही काही. कसं कसं फोटो काढायला लागतं आम्हाला. हे बघा अजून पण इथं फोटोशूट चालू आहे यांचा. 4 वाजले तर यांचा काही फोटो संपत नाही. दर्शन काढता फोटो. आम्ही फायनली निघालो जायला. हे बघा इकडे पण त्याचा बघा नसा जागा तो पूर्ण भिजल. कवरी जण एके रिक्षा बसा. इकडे बघा दिसतात का तुम्हाला. कवरी जण एके रिक्षान बसल्या. हिरवा हिरवा ना. हिरवा हिरवा. तर आता आम्ही आलो फायनली मंदिराजवळ. बाहेरचं आतमध्ये बघ कसं आहे. तर फ्रेंड इथे बघा किती मस्त झाडांच्या मूर्त्या बनवल्या. बघा किती भारी वाटतात. हे बघा किती मस्त वाटते बघा ना. हे साईडला पण बनवल्या. किती भारी बनवल्या बघा ते झाडाच्या मूर्त्या. वाटतच नाही झाडाच्या बनवल्या असा. आणि सगळी आमची फॅमिली. आत्या जाता चालू आहे माझा फोटो काढी तशी. आता आम्ही चाललो मंदिर. आणि इथं ना फोटो आणि व्हिडिओ अलाउड नाही. तरी पण मी गुपचूप गुपचूप काढतो फोटो व्हिडिओ. गुपचूप गुपचूप आमचं फोटो ने व्हिडिओ चालू आहेत. हे बघा किती भारी आहे इकडं. इकडं फोटो ना व्हिडिओ नाही काढून देत तरी पण मी काढतोय. आम्ही दुसरीकडे चालल्या मंदिरात. पहिले मंदिरात पाया पडलो. आता दुसऱ्या मंदिरात चालल्या. आणि इथे पाऊस पण आला आता. हे बघा सगळी जण. ही सगळी जण. ताई आम्ही चाललो मंदिरात दुसऱ्या पाया पडायला. इथे व्हिडिओ अलाउड नाही हो. तरी पण गपचूप गपचूप काढ पाहू. किती मस्त आहे.
तो सगळं हिरवा हिरवा. इथे परत फोटो चालला. कोणी येवाच्या आत फटाफटा फोटो. इकडे फोटो काही संपत नाही. आणि इकडे बघा किती भारी आहे. आणि पाणी पण आले. तुम्हाला दिसत असेल पाणी थोडं थोडं पडते. पाणी पण आले आणि इकडे पब्लिक पण फुल आहे. आणि फोटो काढायसाठी ते एक नंबर आहे पण इथं फोटोच काढून देत नाही. तर फ्रेंड इकडं डोंगर बघा किती भारी वाटते. पाणी लागलं पडायला. तर फ्रेंड बघा किती मस्त मंदिर आहे. इकडं का पाण्यात भिजत चाललं. आणि पाणी पण जाम पडते बघा. 11 करोडला हे बघा आम्हाला इथेच फक्त दर्शन घ्यायला भेटले. फोटो व्हिडिओ काढायला भेटले. दुसरे कुठलेच मंदिरात व्हिडिओ नाही काढले आम्ही. इथे कोणच नाही म्हणून काढलेत. मस्त मंदिर आहे बघा. आपण इथं मंदिर जाम आहे. जाम मंदिर आहे इथं. तर फ्रेंड इथे आता फोटो काढायला आला दिले तर नुसतं फोटो काढतात सगळे समोर. हे बघा खरं फोटो काढतात. यांचं काही फोटो संपत नाही. आणि पाऊस पण जाम पडला. किती पाणी भरलाय तशी. इथे जाम भारी फोटो काढायला जागा पण फोटो काढून देत नाही. तरी पण गपचूप काढत घेतलं नाही. तर बघा आत्याने ते जाम फोटो काढले. प्रत्येक म्हणजे ठिकाणावर फोटो करेन आत्याने. आत्याचाच फोटो जास्त आमच्या मोबाईलमध्ये दिसते. दुसरं कोणतंच दिसणार नाही. आमचे एक एक 2-2 फक्त. बघा किती मोठं मंदिर आहे. आणि इथे आम्ही जाऊन आलो आताशीनच. आणि इकडं बघ साईडला किती भारी झाडा बिडा. आणि फोटो काढायला पण इथं फोटोच नाही काढून देत. माझं काढणं एक सगळी फोटोज काढायला सांगतात गपचूप. डोंगर बघा किती भारी वाटतं ना. आत्याची घाई चालू फोटो काढायसाठी. हॅलो कुठं जायचंय मामा? आता आम्ही माऊली किल्ल्यावर चालले. इथून आम्हाला झाला सगळा फोटो बिटो काढला. आम्ही चोरून फोटो काढले पण काढलं. आता आम्ही चाललो माऊली किल्ल्यावर. खाऊन बघा ना आंबूट लागतं का पाला. आता आम्ही तिकडे चाललो. तर तुम्ही आपल्या व्लॉग मध्ये कंटिन्यूच राहा. फ्रेंड किती भारी नजारा वाटते बघा. डोंगर बघा आणि ढग पण बघा किती भारी वाटतं. कौरव भारी वाटते बघा. सगळं हिरवा इकडं. हे बघा सगळी पाहुणी येईल इकडे आत्यांची तो जेवायला. आत्या कवरी जण आल्या मग पाहुणी तिला. हे पण खरंच डोंगराला ढकासट टच झाले बघा ना किती भारी वाटते. हे बघा किती मस्त वाटते वातावरण. आणि असं वाटतं की ढगच खाली होल्या. तर फ्रेंड हा किल्ला आहे माऊली किल्ला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबांचा किल्ला, शहाजी महाराजांचा किल्ला होता हा. आणि इथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होणार होता. पण एका रातात मुघलांनी हमला केला. त्याच्याबद्दल जिजाऊ मातेला हा किल्ला सोडून शिवनेरीवर जावं लागलं. मग तिथे शिवाजी महाराजांचा जन्मसुद्धा झाला. आणि हा किल्ला खूप मस्त आहे कारण की आतमध्ये गेल्यावर पण मला एवढी भारी फिलिंग. आणि हा मंदिर गणपतीचा आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ मातेच्या गर्भशात होते तेव्हा जिजाऊ माता या मंदिरात पूजा करायला यायचे. खरंच खूप मस्त मंदिर आहे हा. पण विहीर कवरी मोठी आवून लावून मासन काळातली विहीर हा ना. शिवाजी महाराजांच्या काळातली विहीर आहे. किती मोठी आहे बघा. आता आम्ही इथे शंकराच्या मंदिरात चाललोय पाया पडायला. इथे ट्रॅकिंगला खूप जण आल्यात.
इथे ट्रॅकिंग बिकिंग खूप भारी होतं. आणि हे बघा मंदिर. मस्त चांगलं जास्त अक्कल ते जरा भाऊ ना. जास्त जरा अक्कल येऊन दे. अजून जरा येऊन दे. एक्स्ट्रा एक्स्ट्रा. बघा किती भारी मूर्ती आहे शंकराची. आणि इथे पण काही फोटो संपणार नाही. तिकडे पण सेम फोटो, इकडे पण सेम फोटो. फोटो फोटो काही संपत नाही. इकडे पण मंदिर आहे. बनवत घेतले वाटते मंदिर. फोटो काही संपत नाही आमचे. हे मला माहितच नव्हतं भाऊन. हे बघा पाणी कमी पडले आम्हाला म्हणून विहिरींचे पाणी काढत घेतले. कामाला आहेत का? घरी नाही यायचंय. एक षडक शापूरला डायरेक्ट. बारीक बारीक मास. किती भारी वाटतं बघा ढग. वाव किती भारी वाटते. काय दिसत. वाव जस्ट लुकिंग लाईक अ वाव. खरं भारी आहे इकडं बघा ना. शपथ शपथ जाम भारी. आत्याचा काही फोटो संपत नाही. साक्षी दाखव ना. दाखवला. जस्ट लुकिंग लाईक वाव. वाव कशी दिसते मी. साक्षीची रोशन हा. अजून काही. रोशनची साक्षी. साक्षीचा रोशन. रोशनची साक्षी. यावी माझी पूर्ण नावाची वाट लावून टाकली पूर्ण. आम्ही नाही ते तुझीच टाकले स्टाईल. यावी चीनच साकारून टाकतान. इंस्टाग्रामवर मी किती प्रेमाने टाकलेला पण माझ्या ते प्रेमाची वाट लावून टाकली. मम्मी साक्षीचा ब्लॉग चालू. हा माझा नवरा नाही आला यावेळेस मी एकटी लॉग करते. माझ्या नवऱ्याला मी घरा विसरून आले. ते कामाला गेले म्हणून ते नाही आलं. मस्त आम्ही लॉग बनवते मी. तुम्ही आपल्या लॉग मध्ये राहा कंटिन्यू. मी सांगतो मग तसा भारी. मग किती भारी आहे आतमध्ये. मला मी आतमधून दाखवतो किती मस्त आहे. तशी गेटचं काम चालू ना. गेट बनवत घेतले. खालून जायला बघा किती कसं कसं जातात. आता मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. हे बघा किती मस्त आहे. हे बघा आपले मावळ्यांचं स्टॅच्यू किती मस्त आहेत. खरंच इकडं जाम भारी हो. तुम्ही पण एकदा नक्की या. एकदा येऊन मन नाही भरणं कोणतंच. बघा किती मस्त आहे ना. खरंच खूप भारी वाटते तशी तर. आणि ते जेवढे फोटो काढू तेवढे कमी आहेत. आणि ते फोटो काढायला पण खूप भारी गार्डन आहे. हे बघा एकच करा जास्त नका करू. एकच करा जास्त नका करू. मम्मी स्टोरेज भरले ना. एक एकच कार माझे. चला लाईन लावा. सगळे शिवाजी महाराजांचं आहे. खूप भारी आहे खरंच. खूप मस्त वाटतंय तशी. हे बघा किती भारी आहे सगळं.
कुठे जायचे? आणि इथे यांची मस्ती चालले फोटो काढायची. कुठं फोटो काढू काही समजत नाही कारण की जागाच खूप भारी आहे. आणि हे बघा इथं माहुली किल्ला आहे. पूर्ण सगळे ढग खाली आल्यान. ट्रॅकिंगसाठी येतात बघा इकडं. अलीगडच्या आतमध्ये आलो आम्ही आणि इकडे सगळी खेळायला चालल्यान आणि त्यांचा काहीतरी मॅटर झाले म्हणून काय आतमध्ये सोडत नव्हती. हे बघा बारीक बारीक पोरा कशी चालन खेळायला. हे बघा कसे खेळायला आल्यान सगळी जण आणि किती भारी आहे इथे खेळला बिलायला बारीक पोरांसाठी. बघा बारीक पोरा बघा. करा शेला. हे बघा बारीक बारीक झाल्या सगळी जण. हे बघा आमची बसून बारीक पोरा. चौथी वाली पहिली ना दुसरी वाली. मामा बघा ना देत पण नाही. जोरात बोलले मी बसणार. तुम्ही नका बसू. तुझी बहीण पकड कॅमेरा. साक्षी जावा माझा नंबर कारण तुझ्या मसून बघा आमच्या बारीक बारीक पोरी अशा खेळतात. फास्ट या इकडे उतरलं का स्लो मोशन मी ब्लॉग करते तुम्ही व्हिडिओ काढा. ब्लॉग वालीच व्हिडिओ होते त्यांना. ब्लॉग वाली पण ही आडवी येईल का? स्लो मोशन काढा का बोलल्या उभी काढा ना तुम्ही. म्हणजे व्हिडिओ शूटिंग काढून कपल कसे आता बसल्यात दोघं जण. कपल आहेत कपल. आत्या आणि मामा आणि त्यांची इथे व्हिडिओ चालू आहे. कपडे मागते आधी बाजू कोणला बाजूने ते नक्की समजेल याच्यान. आता आत्या बसणार आहे. जास्त वजन कोणला समजू शकता तुम्ही. ताई जास्त वजन कोणला समजू शकता त्याच्या. सगळी बारीक बनल्या. तर फ्रेंड इथं काहीतरी झाले भांडण यांची मारामारी डायरेक्ट काहीतरी चालू आहे तशी. आता आम्ही निघलो तिक्षा. आता आम्ही चाललो तिथं काहीतरी नाश्ता करतो. आता नाश्ता आणले मामासावी तिथे बसून नाश्ता करायचा. आता जिथे आम्ही पहिले होते तिथेच चाललो पहिले गार्डनमध्ये. चला आपण तिकडे गेल्या भेटू. आणि तिकडे काहीतरी ना मॅटर पण झालता आहे पोरांचा. त्याच्यावर आम्ही लगेच निघलो तिथून. हे बघा सगळ्या घेतला. आता काय काय खायचं आहे ते. पूजाताई पूजाताईंचं वजन जास्त. पूजाताईंचं वजन मस्त जास्त जरा. बाबा इकडे बघ किती मोठं वजन घेतलंय आम्ही. उचलं नाही मला. स्वीट. तर फ्रेंड बघा खायला बसली पण जागा पण भारी. कोण डान्स करत होता. जागा पण भारी का बसली आहे बघा. कांदे बिंदे कापत घेतल्या. कांदे बिंदे कापत घेतले नात्याने. गप बसा तुम्ही. तू काय करती.
बस खाली बस ना. हा थंडा थंडा. बस झालं, एक करून सगळं. इकडे बघा. दीदी कांदा गव असते कांदा त्याच्यात वाटतं मी चाय 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 बोलायचं फोटो काढत घेतले. चाय चाय बॉडी पेलवान भाऊ ना बहिणी सगळ्या ते गुलकंद ते कधीपासून घेऊन पितात. आणि ती गुलकंद कोणी नेल बिल म्हणता रूम बसताना अच्छा शूट करतोय. नवीन लॉगर बघा. बोला. शूट करतोय बघून घ्या तुम्ही. आणि तुम्ही सर्वांनी इथे नक्की या. खूप भारी आहे आणि मस्त किल्ल्यात मस्त पैकी या सर्वांनी. हा तुम्ही इथं सगळी फोटोशूट करताना आली आणि फोटो आमचा आवडत झाले आणि फोटो जामच झाल्या तरी पण कमीच झाल्या. फ्रेंड आज आमचं फोटो एवढं झालं ना डेंजर फोटो काढून झाल्या तरी पण कमीच झाल्या. त्यांना तरी वाटतं फोटो कमीच आहेत. इकडून तिकडून सगळीकडे फोटोच काढतात जाम. आणि इकडे खरंच खूप भारी आहे. आता तुम्ही वातावरण बघू शकता. असं वाटते का खाली ना ढग आल्या ना असं वाटते. खरंच खूप मस्त वाटते. आणि मी इथे फर्स्ट टाइम आले. मला तर जाम भारी वाटलं. तुम्ही पण नक्की या इथे नसेल आला तर. ना आला असेल तर परत या. खरंच जाम भारी वाटतं आणि या टायमाला तर अजून भारी वाटतं. फ्रेंड पोज बघा. पोज स्लो मोशन. इकडे स्लो मोशन चालू आहे. मामाला हात द्या. इकडे पण तीच पोज चालू आहे जरा वेगळी थोडी. आणि इकडे बघा कलर लावायला आलाय. ते जरा कंटाळले काय करायचं काय नाही. लय फोटो. हे बघा काय काय विकायला आले. मोबाईल रुमाला पर्स पण का अजून ते चष्मा रुमाल. एक पोस्ट साठी किती भांडण बघा. दिवस भांडण पोस्ट साठी एक. आणि इथं कालोख पण झाला आता थोडा बघा कसं वाटतं. बघा तुमची ब्लॉगर कशी फोटो काढते. सलामी देंगे सलामी दो. काय जनगण तर बघा काय चाललंय यांचा. बाई पण भारी देवा. हे बघा हे पण चौथा. मामा सांगते कसं करायचं ना कसं नाही कसं चालायचा. जेवायला आलो आम्ही. लपतान बघा कशा तुम्हाला मी सगळ्यांनी करणार. आत्या उपास सोडा. अरे मनात नाही दिला. नाही थांबा त्यांना उपास सोडू दे पहिले. थांबा उपास सोडला का. दिया रे तर फ्रेंड आता आम्ही चाललो घरी. तर खूप फोटो बिटो काढलं जेवण बिवून केला मस्त की ना. आता आम्ही घरी जायला निघल्या ना. इकडं बघ लाईट कालो का म्हणून काही नाही मोबाईल घेतले. प्रत्येक वेळी तसंच करतात त्या. आता यावेळी पण तेच चालू आहे. आता आपण घरी गेल्यावर भेटू. बाय. छत्रपती शिवाजी महाराज की.
आता आम्ही जस्ट घरी पण आलो आणि जाम दमलो, खरंच जाम दमलो. आता मस्त आहे की आम्ही जेवण बिवून करूनच आलो, तरी पण मामाचा प्लॅन चालला की जेवण बिवून मी तर परत घरी करायचा. तर आता आमचा एक महत्त्वाचं काम म्हणजे काय माहिती आहे का, ज्यांच्या मोबाईलमध्ये आम्ही फोटो काढले ना त्यांच्या मोबाईलमधून आम्हाला फोटो घ्यायचे आहेत आणि ते स्टेटसला, स्टोऱ्या, इन्स्टाला स्टेटस बिटस ठेवायचा. ते अजून महत्वाचं काम आमचं बाकी आहे अजून. बघा ना अशी तुम्ही बारकीच पोर असं समजताना मला वहिनी म्हणून समजतच नाही. सगळी लाईटली घेतो. बघला मी नसं ना परीक्षेला जा म्हणून नाही का. तर ब्लॉग इथेच इन करायचा का थांबवाच अजून आईस्क्रीम खायचं मी. आपली अजून मस्ती तर अजून ब्लॉग बाकी आहे, आपण ब्लॉग पक्का मोठा करू. अजून अजून लई बाकी आहे आमचं बोलणं बिलणं, कारण की आम्ही किती दिवसांच्या भेटल्या. काही नाही असं आमचं भेटणं चालूच लई दिवसातून नाही भेटला. आता फ्रेश बिश मस्ती होतो. ते बघा कसं बसल्या, आल्या पहिले मोबाईल दिसते, दुसरं काही नाही. इकडं जाता वेळेस तयारी करायची घाई झाली ती, आता तयारी काढायची घाई झाली सगळ्यांची. इकडं काय येणी बिनी रोशनची साक्षीच रोशन. फ्रेंड आम्ही चाललो परत जेवायला. कौरी जेवतो बघा आम्ही आज 3 वेळेला जेवलो. लेग पीस, आम्ही रोजच गावठी मटणाचा लेग पीस, गावठी चिकन. इकडे बघा सगळी फोटोसाठी फोटो नुसतं स्टेटसला स्टोऱ्या बिऱ्या ठेवतात. जेवायचं का नाही. चला लवकर चला. आता घेतलं आईस्क्रीम खावाला, इथे घेतले स्नॅप काढायला. स्नॅप काढत घेतलं, नाही तर मस्त आईस्क्रीम खाते. आता लवकर या, नाही तर फोटो येणार नाही. हे बघा बघा इथे एक संपत नाही, दोन एक त्याला नाही, एक इकडं लगे 2 एकर. कभी ये कभी ओ. जाम पाच ना बाहेर पाऊस पडतो ना, आम्ही आईस्क्रीम खातो. पाण्याने थंड आईस्क्रीम. कोरियन गाणी पण त्यांचं तसंच. बोला आता